दशावतारी प्रकार बंद पडला नाही कधी, तो अजूनही चालू आहे एवढ्या वर्षांची परंपरा असूनही. मला ना खूप शेम वाटलं माहितीये, कारण आपण इथे कोकणाच्या इथे राहतो आपण आणि आपल्याला माहीतच नाही या दशावताराविषयी. थोडं थोडं मिळेल म्हणजे पुढच्या सिनेमात त्यांना अजून जास्त दाखवता येईल. बापरे बापरे, थँक्यू, आय एम सॉरी. असं बापरे, मी सांगितलं नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंब मध्ये. येत्या 12 सप्टेंबरला ना मराठी सिनेसृष्टीला आपला पुढचा सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमा मिळतोय. त्याचं नाव आहे दशावतार. आता तुम्ही म्हणाल तू एवढा कॉन्फिडंट कसा आहे, तर ते ट्रेलर आणि टीजर मी बघितला आणि 100% खात्रीने सांगू शकतो की हा सिनेमा पाथ ब्रेकिंग ठरणार आहे आणि ब्लॉकबस्टर नक्की 100% होणार आहे. सो या सिनेमाची यंग स्टारकास्ट आज आपल्यासोबत बसलेली आहेत. आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ, अभिनय आणि प्रियदर्शनी. सो सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही आणि कसं चाललंय प्रमोशन? अरे थँक्यू सो मच. हेक्टिक पण मस्त, म्हणजे खूप छान रिस्पॉन्स आहे लोकांकडनं. सो सिद्धार्थ आणि प्रियदर्शनी, या सिनेमात तुम्ही कपल आहात. काय आहे तुमच्या भूमिका आणि काय कसा अनुभव होता एकमेकांसोबत काम करण्याचा? तू सुरू कर. तर मी माझ्या कॅरेक्टरचं नाव माधव आहे आणि मी दिलीप काकांचा मुलगा आहे. आणि माझ्या आयुष्यात एक अतिशय सुंदर, स्ट्रॉंग, पॉवरफुल एक मुलगी आहे माधवच्या आयुष्यात, जी त्याला कंप्लीट करते, ज्याला ती सांभाळते. आणि माधवची अशी इच्छा आहे की त्यांनी तिच्यासाठी जे काय त्याला तो करू शकेल तिचं आयुष्य सुखरूप ठेवायला. तर अशी आमची जोडी आहे. खूप फ्रेश जोडी आहे आमची, म्हणजे आम्हाला खूप वर्ष एकमेकांबरोबर काम करायचं होतं आणि ते कधी होणार काय काय माहिती, पण दशावतार लगेचच, म्हणजे आम्ही हे बोललो आणि लगेचच हे आमच्या आयुष्यात झालं. आणि खूप वेगळे कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे प्रियदर्शनीला असं तुम्ही सिनेमात कधीच पाहिलेलं नाही आहे. नाही, प्रेमिका त्यांनी केले, पण अशा एका हो. तर आमचं गाणी आले ऋतुचक्र, ते आय थिंक नंबर 3 आहे आता, ते ट्रेंडिंगवर. मे बी नंबर 2 वर गेलं पण असेल, आय डोंट नो. मग असं सगळं आहे. पण प्रियदर्शनी बरोबर खूपच मला मजा आली. माझी एक लिस्ट आहे, लिस्ट ऑफ ॲक्टर्स टू वर्क विथ, तर ती होती आणि खूपच मला आय एम व्हेरी हॅपी की मला तिच्याबरोबर काम करता आलं या अशा भव्य चित्रपटात. एकतर सिद्धार्थ मेनन खूप चूजी आहे त्याच्या प्रोजेक्ट्स बद्दल. हो, आणि एवढ्या वर्षांनी तो मराठीत मोठ्या पडद्यावर दिसतोय, तर त्याच्या अपोजिट काम करणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि माझ्या लिस्टमध्ये पण त्याचं नाव होतं, अभिनयचंही नाव आहे. ते आता होईलच आय थिंक नियरेस्ट फ्युचरमध्ये कधीतरी. लेट्स सी, लेट्स नॉट रिव्हील आवर नेक्स्ट प्रोजेक्ट. पण तर ही एक स्वप्नपूर्ती होती. म्हणजे जसं दिलीप प्रभावळकरांसोबत काम करणं एक स्वप्न होतं, महेश मांजरेकरांसोबत काम करणं स्वप्न होतं, तर तसंच सिद्धार्थ मेननचं नाव पण त्या लिस्टमध्ये होतं. आणि आय एम ग्लॅड की आय गॉट टू वर्क विथ हिम सो क्लोजली. आणि या निमित्ताने त्याची अभिनयशैली पण जवळनं पाहता आली. त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी माणूस म्हणून आणि ॲक्टर म्हणून शिकताही आल्या. आणि फारच सोपं आहे त्याच्यासोबत काम करणं. तो खूप रिसिविंग आहे आणि म्हणजे प्रेशर देणंचा तर काही संबंधच नाही. तो स्वतःच प्रेशर घेतो जास्त की होत आहे ना हे बरोबर याचं. त्यामुळे त्याची सिनियॉरिटी किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला अभिनेता वगैरे सगळं बॅगेज तो घरी ठेवून येतो. आणि तो अगदी लहान मुलासारखा उभा राहतो त्या टेकला, किंवा नवख्या अभिनेत्यासारखी त्याची एनर्जी असते सगळी. बट अभ्यास सगळा एक्सपिरियन्स्ड ॲक्टरचा असतो. तर खूप छान अनुभव होता आणि आय एम ग्लॅड की आमच्या केमिस्ट्रीला इतका सुंदर प्रतिसाद मिळतोय. हो, ते आहे. हो, वी होप सो. आणि जसं तो म्हणाला की वंदना फक्त लव्ह इंटरेस्ट नाही या सिनेमात, ती गोष्टीचाही एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ते काय आहेत ते उलगडणारे सिनेमात, त्यामुळे त्याबद्दल मला फार सांगता येणार नाही. जी गोष्ट सांगता येत होती ती मी सांगितली. थँक्यू. अभिनय भाई, तू दरवेळेस जे सिनेमे करतोस त्यात कॅज्युअल आणि लाईट मूडमध्ये असतोस, पण
यावेळेस काहीतरी वेगळं आहे आणि आय गेस 2च शॉर्ट्स आहेत ट्रेलरमध्ये तुझे, पण ते वेगळे दिसतात काहीतरी, जरा ग्रे शेड आहे. सो यावेळेस तू कुठल्या म्हणजे तुझा अभिनय यावेळेस कुठल्या शेडमधला आम्हाला बघायला मिळणार आहे? ग्रे, व्हाईट, ब्ल्यू, ग्रीन, येलो, आखा स्पेक्ट्रम आहे. स्पेक्ट्रम, आखा स्पेक्ट्रम तुम्हाला बघायला मिळेल. थोडं थोडं मिळेल, म्हणजे पुढच्या सिनेमात त्यांना अजून जास्त दाखवता येईल. बापरे बापरे, थँक्यू, आय एम सॉरी. असं बापरे, मी सांगितलं नाही बाबा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. इथे माझी चांगलीच शेड आहे. सिनेमात सांगेन मी कदाचित, पण तो चालू एवढं सांगू शकतो की तो चालू होतो ग्रे शेडवरनं सिनेमामध्ये, तो कुठे संपतो ॲज इन त्याचा कॅरेक्टर आर्क कुठे थांबतो हे तुम्ही ते कुठल्या शेडमध्ये जातं, इट इज अप फॉर युअर, तुम्हाला जे परसिव्ह करता येईल ते. सो आय एम व्हेरी इंटरेस्टेड की ती रिॲक्शन जाणून घेण्यासाठी की जे कॅरेक्टरचं ते पूर्णत्व ज्याला मिळतं त्या सिनेमामध्ये, त्याच्यामध्ये लोकांची काय रिॲक्शन आहे. बट मला एक्सप्लोर खूप करायला मिळालं आहे. मला प्रत्येक सीनमध्ये वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला मिळाल्यात. त्या कॅरेक्टरच्या म्हणजे खूप डिफिकल्ट असतं, कारण तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं की बाबा तुझं कॅरेक्टर ग्रे आहे, तेव्हा तुम्ही त्या कॅरेक्टरला बॉक्समध्ये ठेवताय का, की हां असा बघेल, असं चालेल, असं बोलेल. पण या सिनेमात असे पण काही सीन्स होते ज्याच्यामध्ये तो कॅरेक्टर अशा एखाद्या सिच्युएशनमध्ये की ज्या रिॲक्शन्स किंवा ज्या एक्सप्रेशन्सचा आपण कदाचित विचारच नाही केला आहे, ज्या इमोशन्सचा आपण विचारच नाही केला आहे, की असं अच्छा हा विलनिश कॅरेक्टर आहे, ग्रे शेडमधला कॅरेक्टर आहे, तर हा या सिच्युएशनमध्ये कसा रिॲक्ट करेल, हा कसा बोलेल, हा कसा रडेल, हा कसा ओरडेल, या सगळ्या गोष्टी जरा त्या फिगर आउट करणं, डिटेलिंग करणं खूप डिफिकल्ट होतं. पण सुबोध सरांच्या डोक्यामध्ये खूप क्लिअर होत्या गोष्टी, त्यामुळे खूप मदत झाली मला त्यांची. येस मित्रांनो, कोकणातल्या दशावतार या लोककलेवर हा सिनेमा आधारित आहे. सो दशावतार यापूर्वी तुम्ही कधी कोकणात जाऊन विटनेस केलं होतं का? सॅडली नाही गेलं. या सिनेमाच्या निमित्ताने तिघांनी केलं. आता सो या लोककलेविषयी काय सांगाल तुम्ही, आता जवळून बघितलंय? जवळून बघितलंय म्हणजे सर, म्हणजे आता इम्प्रोव्हायझेशन, स्पॉन्टेनियस बाजू असते आपल्या ॲक्टिंगमधली, ती आम्ही सगळे एक्सप्लोर करतो. आम्ही इंटर कॉलेजात थिएटर केलेलं आहे. तिकडे आम्हाला कधी कधी दिग्दर्शक म्हणतो ही सिच्युएशन इम्प्रोव्हाइज कर, आम्ही तिकडे करतो सुद्धा. पण आम्ही कधी प्राकृत भाषेत इम्प्रोव्हाइज नाही केलं आहे आजपर्यंत. दशावतारी लोक प्राकृत पौराणिक मराठीमध्ये इम्प्रोव्हाइज करतात. म्हणजे जी भाषा एरवी बोलायला तुम्हाला जवळपास महिनाभर पाठांतर करायला लागेल, ते त्याच्यात इम्प्रोव्हाइज करतात, अख्ख्या एनर्जीमध्ये करतात. त्यात गाणं असतं, 2 लोक गाणं म्युझिक वाजवत असतात, पेटी घेऊन एक माणूस बसलेला असतो, एकाच्या हातात, लहान मुलाच्या हातात आम्ही जे बघितलं टाळ होते, हे सगळे परकशनिस्ट असतो, हे सगळे इंटिग्रेटेड असतात त्या प्रोग्राममध्ये आणि काहीही ठरलेलं नाहीये. आणि ते स्वतःचा मेकअप करतात. मग ते स्वतः सगळ्या गोष्टी त्यांना ते म्हणजे कसं फिगर आउट करतात मला आत्तापर्यंत कळलेलं नाही आहे. खूप डिफिकल्ट आहे ते करणं, खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे दिलीप काका मला एकदा बोलता बोलले होते की अरे हा फॉर्म मला कॅच करायला खूप डिफिकल्ट गेला, कारण त्यांनी पण तशा प्रकारच्या फॉर्ममध्ये कधी काम नाही केलं आहे, त्यांच्यासाठी पण नवल होतं ते करणं. सो मला त्याला कळलं नाही, की क्लिक नाही झालं की अच्छा असेल म्हणजे काहीतरी वेगळं. कदाचित ते दिलीप काकांना आपण एवढं सटल भूमिकेत, एवढं म्हणजे लाऊड भूमिका पण ते अशा सटल आणि अंडरटोन मध्ये करतात की आयुष्यपत आपल्याला असं होऊन जातं. सो ते पण मला असं वाटलं कदाचित त्या फरकमुळे त्यांना तसं वाटलं असेल, पण तसं नव्हतं. हे जेव्हा बारीक गोष्टी आम्हाला कळल्या, म्हणजे आमच्या ट्रेलर लॉन्चलाच ते खरेखुरे दशावतारी कोकणातले जे आमच्या सिनेमाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत ते सुद्धा तिकडे येऊन ते परफॉर्म करत होते. सो ते जवळून बघता आलं. इट इज म्हणजे डिफिकल्ट आणि म्हणजे सगळे नाही करू शकत. हे परिपूर्ण आहे, म्हणजे ती कला ना परिपूर्ण आहे, स्पिरिच्युअल आहे. हो, आणि आत्ताच्या रेफरन्सेस पण ते आणत असतात. हो, ते खूप कंटेम्परराईज पण करतात ते. आणि मला काय झालं माहिती का, मला ना खूप शेम वाटलं माहिती आहे, कारण आपण इथे कोकणाच्या इथे राहतो आपण, आणि आपल्याला माहीतच नाही या दशावताराविषयी. आपण कधी गेलो नाही बघायला, आपल्याला कोण लेजेंड्स आहेत त्यातल्या आपल्याला माहिती नाही. आपण गोव्यापर्यंत जातो पार्टी करायला, किंवा कोकणात पण जातो आपण पार्टी करायला, रत्नागिरीला वगैरे वगैरे, मासे बिसे खायला, आणि आपल्याला ह्याच्याविषयी माहीत नाही. म्हणजे मला शेमफुल वाटलं खरं. पण हे 800 वर्ष चालू आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, आणि अजून पण नवीन नवीन दशावतारी कलाकार येत आहेत, आणि ते इट्स गुड टू नो आणि टू सी. आम्ही ते पाहिलं आहे, ते भयंकर बिझी असतात.
म्हणजे त्यांचे डेट्स ब्लॉक्ड असतात. ते आम्ही शूटिंग करत असताना ते येऊन सुबोधला सांगायचे की किती वाजता संपणार आहे, आम्हाला जायचं आहे, आमचा प्रयोग आहे. मग ते रात्रभर शूटिंग करून दिवसा तिथे जाऊन शो करणार, परत येणार. म्हणजे इनक्रेडिबल आहेत ती माणसं खरंच. कमाल. काय सांगेल? जसं तो म्हणाला की वाईट वाटलं की हा प्रकार का माहीत नव्हता. म्हणजे एकांकिका करताना वेगवेगळ्या कलाप्रकारांचा अभ्यास होत होता, तेव्हा दशावतारी कलाप्रकाराबद्दल मला थिअरी माहीत होती किंवा त्याच्याबद्दलचे काही सेमिनार्स पुण्यामध्ये होत असतात अनेक. तर तसंच दशावतारी प्रकाराबद्दलचा, यक्षगानाबद्दलचा सेमिनार वगैरे मी ऐकला होता किंवा पाहिला होता. पण प्रत्यक्ष पहिल्यांदा मी शूटिंगच्या दरम्यानच पाहिला आणि आमच्या ट्रेलर लॉन्चला पण एक परफॉर्मन्स झाला दशावतारी कलाकारांचा. तर ते खूप छान आहे. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे कोणीच ऑफेंड होत नाही एकमेकांच्या भाष्य करण्यावरती. मग ते सगळी ते म्हणतात की हे देवाला अर्पण करतात ते त्यांची कला. आणि त्यांची सगळी पात्र ही आपली मायथॉलॉजीमधलीच आहेत, पौराणिक पात्र आहेत की विष्णूचं पात्र आणि सावित्रीचं पात्र, म्हणजे ज्यांना आपण पुजतो, गणपतीचं पात्र, शंकराचं पात्र, तर ती सगळी देवांची पात्र ते करतात. आणि तरीसुद्धा प्रेक्षकांमधलं कोणी ऑफेंड होत नाही त्यांची वाक्य ऐकून. जरी त्यांनी इम्प्रोवाईज करताना काही सध्या गावात काय चाललं आहे त्याबद्दल काही भाष्य केलं, कोणाला तरी त्रास होतो आहे, कुठेतरी अन्याय होतो आहे त्याबद्दल काही भाष्य केलं, जे असतं त्यांच्या इम्प्रोव्हायझेशनमध्ये सद्य परिस्थितीवरती भाष्य असतं, रेलेव्हंट असतात गोष्टी, जे ते एवढ्या स्मार्टली इन्कॉर्पोरेट करतात. म्हणजे आपल्याला बोलता बोलता भाषणात ते बोलणं सोपं आहे किंवा फॉर दॅट मॅटर एखाद्या एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमात त्या विषयावरती स्किट करणं सोपं आहे, नाटक करणं सोपं आहे. पण दशावतारी प्रकारामध्ये सध्याच्या राजकारणातल्या परिस्थितीवरती किंवा सध्याच्या गावातल्या परिस्थितीवरती भाष्य करणं, ती माणसं समोर बसलेली असताना, हे खूप डेअरिंगचं काम आहे. आणि ते हुशारीने करणं, ह्याच्यासाठी प्रचंड वेगळी हुशारी हवी, तर ती त्या कलाकारांकडे आहे. आणि तो मला त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट वाटतो. आणि हे सुद्धा की त्याच्यावरनं लगेच दशावतारी प्रकार बंद पडला नाही कधी, तो अजूनही चालू आहे एवढ्या वर्षांची परंपरा असूनही. तर मला वाटतं ही प्रेक्षक म्हणून शिकण्याची पण गोष्ट आहे आणि कलाकार म्हणून शिकण्याची पण गोष्ट आहे. येस, वाव. मित्रांनो, या सिनेमाचा हिरो माहिती का कोण आहे? 81 वर्षाचा तरुण, आपल्या इंडस्ट्रीचे लेजंड दिलीप प्रभावळकर. 18 वर्षाचे, 81 उलट. येस. सो त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता आणि त्यांच्याकडनं तुम्ही काय गुण घेतला? ते विद्यापीठ आहेत स्वतःच, त्यामुळे त्यांच्याकडे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. बरं, त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी सगळेच आतुर असायचे सेटवरती. पण अर्थात ते फार जास्त किस्स्यांमध्ये किंवा गप्पांमध्ये रमणारे नट नाही आहेत. काही अगदी विषय निघाला तर ते काही 2-4 रेफरन्सेस सांगतील, पण अनेक मंडळींची नावं अजूनही त्यांच्या मुखोद्गत आहेत, त्यांच्या लक्षात आहेत. छोटी छोटी माणसं ज्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. तर ही एक खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते प्रचंड हंबल आहेत, मॉडेस्ट आहेत, अजूनही ते नवख्या अभिनेतेसारखं काम करतात. आणि त्यांच्या चेहऱ्याच्या होणाऱ्या हालचाली किंवा हा रंग लावल्यानंतर त्यांचा जो आपसूक बदलणारा चेहरा आहे, ते जवळनं विटनेस करणं हे माझ्यासाठी खूपच हा मोठा अभ्यास होता. आणि ते माझं भाग्य होतं की मला ते इतक्या जवळनं त्यांचा अभिनय पाहता आला. आय एम ग्रेटफुल फॉर दिस. अभिनय त्यांचा मिस्चिवियस ॲटिट्यूड जो आहे ना, एक ते मिस्चिवियस आहेत खूप, ते मिश्किल आहेत खूप. त्यांनी त्यांच्यातलं लहान मूल आणि त्यांच्यातली ती ह्युमॅनिटी जी आहे ती जपलेली आहे. कारण त्यांच्या लेवलला जाऊन आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा कुठेतरी आपण आपल्या आजूबाजूला खूप वॉल्स तयार करतो, आपण थोडेसे आपला मूळ स्वभावापासून खूप लांब जातो. दिलीप काका तेवढे ग्रेट असून, त्यांनी एवढं काम केलेलं असून ते स्वतःच्या मूळ स्वभावाच्या खूप टचमध्ये आहेत. ती गोष्ट त्यांना खूप ग्राउंडेड ठेवते. ते खूप इंटेलेक्च्युअल आहेत, त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत, नाटकं लिहिलेली आहेत. त्यांची सिरियल होती टिपरेंची, ती ॲक्च्युली त्यांच्या पुस्तकावरनं घेतलेली, गंगाधर टिपरे त्यांच्या पुस्तकावरनं घेतलेलं आहे ते. पण ॲट द सेम टाईम त्यांचा जो मिश्किल स्वभाव आहे, जे एकतर ते पोकर फेसनी समोरच्या माणसाला असं काहीतरी बोलतील की तो आधी नॉनप्लस होऊन जाईल की हे खरं बोलतायत का आपली मस्करी करतायत.
पण ते इतकं त्यांचा तो तसा स्वभाव आहे, म्हणजे इतकी सिरियस फिल्म ते करतात खरं तर. म्हणजे सिरियस फिल्म म्हणण्यापेक्षा एक चॅलेंजिंग भूमिका ते करतायत. पण ते कधी त्यांच्यावर जरी ते ओझं असलं ते आम्हाला कधी नाही दाखवायचे की माझ्यावरती किती ओझं आहे. त्यामुळे ती सेटवरची पॉझिटिव्हिटी जी होती ती अतिशय व्यवस्थित होती. ते पण कुठेतरी ड्राईव्ह करत होते त्या पॉझिटिव्हिटीला सेटवरच्या. सो ते त्यांचं ते स्विच ऑन स्विच ऑफ मोड बघून मला असं झालं की यार हे करता आलं पाहिजे आपल्याला आयुष्यात, की हो आपण आपल्या कामाबद्दल सिरियसनेस या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याचबरोबर बाकीच्या कलाकारांना पण कम्फर्टेबल करणं, बाकीच्या कलाकारांना पण आपलंसं करणं. तर ते एन्व्हायरमेंट जे सिनियर ॲक्टर तयार करतात ना, म्हणजे जे एस्पेशली दिलीप काका तयार करतात, ते खरंच खूप मदत करतं आम्हाला सुद्धा. येस, आणि मला तर वाटतं ना की ते खूप अंडररेटेड आहेत अजूनही. म्हणजे त्यांना आपल्या इंडस्ट्रीने अजून हवं तसं किंवा त्यांचं जेवढं पोटेन्शियल आहे तेवढं अजून यूज नाही केलेलं. पण या सिनेमाचं एक वैशिष्ट्य हे पण आहे की त्यांना नेव्हर सीन बिफोर अवतारात आपण बघतो त्यांना इंडस्ट्रीने यूज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर दिलीप काकांनी जी रेंज दिली आहे ती खूप कमी ऍक्टर्सना त्यांनी त्या माणसाने गांधी पण केलंय, त्या माणसाने तात्या विंचू पण केलंय. हे किती मोठे टोक आहेत. सो इंडस्ट्रीने त्यांचा मला असं वाटतं ते एक्सपोजर दिलेलं आहे. ते स्वतःच खूप लोकी असल्यामुळे कदाचित असं वाटत असेल की अरे अंडररेटेड आहेत की काय, पण तुम्ही कॉमन माणसाला जाऊन विचारता तर त्यांच्यामध्ये सतत रिस्पेक्टच असतो की यार यांनी, कारण प्रत्येकाशी एक नाळ जोडलेली आहे दिलीप काकांनी, प्रत्येकाची एक मेमरी आहे. काही लोक टिपरेंसोबत कनेक्ट करतात, काही लोक तात्या विंचू सोबत कनेक्ट करतात, काही लोक अगदी त्यांच्या जुन्या नाटकांसोबत कनेक्ट करतात, काही लोक चौकट राजासोबत कनेक्ट करतात. सो ते कनेक्शन आहे, पण ते कनेक्शन फार काय म्हणतात त्याचा बोलबाला नाही आहे, त्याचा कोण मायक्रोफोन घेऊन ते ओरडलेलं नाही आहे. मी कशाशी कनेक्ट करतो, त्यांची झी मराठीवर 2016 एक मालिका होती चूक भूल द्यावी, एक्झॅक्टली माझी सर्वात फेवरेट मालिका होती. सो ते अंडररेटेड नाही आहेत, पण येस ते एक्सक्लुझिव्ह आहेत. पण प्रत्येक माणसाची त्यांची ओळख आहे, प्रत्येक माणूस त्यांना एक कनेक्शन आहे प्रत्येक माणसाचं त्यांच्यासोबत. नाही पण हा जो सिनेमा आहे दशावतार, हे सुबोध आणि आमचं सगळ्यांचं, फर्स्ट ऑफ ऑल सुबोध एक त्यांच्या टॅलेंटला आणि त्यांच्या कामगिरीला एक ट्रिब्यूट सारखं आहे. आणि ते तसं झालं ना तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. म्हणजे खरंच मी खूप इंटरव्ह्यूजमध्ये मी हे बोललो आहे की दिलीप काकानी हा पात्र करणं हे हिस्टॉरिक आहे. जर गोष्टी घडल्या जसे आपण स्पेक्युलेट करतोय तर ते तसं अनफोल्ड झालं ना की हे हिस्टॉरिक आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हे मॅग्नम ओपस आहे. म्हणजे ते होणार अनफोल्ड 12 सप्टेंबरला आणि हिस्ट्री होणारच होणार. या सिनेमाची पार्श्वभूमी कोकण आहे, तर कोकणाशी तुमच्या काय आठवणी आहेत बिफोर द फिल्म? आय थिंक सगळ्यात आधी जेवणा थ्रू मी मासे आणि या सगळ्या गोष्टी, कारण मी केरळचा आहे त्यामुळे मासे सी फूड हे आमच्या घरात तर नॉन निगोशिएबल आहे. तर महाराष्ट्रात आम्ही राहतो, तर लहानपणी माझे आई वडील खूप ट्रॅव्हल करायचे इकडे तिकडे गाडीत, तर कोकणात खूप आमच्या ट्रिप्स वगैरे व्हायच्या. तर द मेमरी इज फर्स्ट की तिकडचं जेवण, सोलकढी. मला अजूनही तो दिवस आठवतो की जेव्हा मला सोलकढी जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलो तेव्हा असं झालं की वाव हे काय. आणि नंतर ऑफकोर्स नाटकाच्या निमित्ताने कणकवलीला मी प्रयोग केलेले आहेत, चिपळूण, रत्नागिरी. तर तिथपासून ते आत्ता दशावतार, आणि प्रत्येक वेळेला एक नवीनच एक्सपिरियन्स येतोय. म्हणजे दशावतार या सिनेमात आम्ही अशा जंगलात आणि अशा लोकेशन्समध्ये शूट केलं आहे जे आम्हाला माहीत पण नव्हते की अशा जंगल्स आणि असे लोकेशन्स आहेत अजून जिथे खूप डिफिकल्ट आहे शूटिंग करायला. म्हणजे आमचे जे लाईटमॅन आहेत ते एक शिफ्ट आधी जाऊन तिथे लाईटिंग करायचे कारण रात्रीचा शिफ्ट असायचा. तर खूप भव्य एक्सपिरियन्स होता हा सिनेमा शूट करणं. कोकणातले काय आठवणी? कोकण, माझे वडील कोकणातले आहेत, तर त्यामुळे आमचं हरचेरीला गाव पण आहे, पण आमचं घर नाही आहे तिथे. आम्ही या गणपतीत डिसिजन घेतलं की तिथे घर बांधायचं. आता होपफुली पुढच्या गणपतीपर्यंत तिकडे आमच्या सगळे लिगल ज्या गोष्टी आहेत ते सॉर्ट आउट होतील आणि घर होईल. पण लहानपणी माझी काकी जयगडची आहे, जयगड नावाचं गाव आहे रत्नागिरीच्या ते पुढे,
तर तिथे आम्ही 2 ते 3 उन्हाळ्याच्या सुट्टींमधले जवळपास 15-1 दिवस आम्ही तिकडे जायचो. सगळी फॅमिली, आई नसायची, आई शूटिंगला असायची, मी, काका काकी, माझे 2 भाऊ, स्वानंदी माझी बहीण, आम्ही सगळे तिकडे जायचो. तर त्यावेळेला ते छोटं ते घर होतं, मोठा वाडा टाईप होता आणि त्याच्यावरती तिकडे आंब्याचं झाड होतं. तिकडून आंबे वगैरे पडायचे, मग तिथून आम्ही आंबे खायचो. तर तिकडे अनेक बीचेस होते. तिकडे ते कराटेश्वरचं मंदिर होतं, ते एकदम बीचला लागून होतं. ते खूप सुंदर होतं तिकडे, बघणं खूप अतिशय सुंदर वाटायचं. आणि तिकडेच मग तर ते थोडेफार एक्सपिरियन्सेस मी केलेले आहेत आणि आय एम व्हेरी ग्लॅड की लहानपणी हे गावातले एक्सपिरियन्सेस आणि कोकणातले एक्सपिरियन्सेसमधनं मी गेलेलो आहे. सो या आठवणी अचानक रिफ्रेश झाल्या माझ्या आत्ता. आणि खूप तिकडे मला आठवतं आमची कॉलेज होती, ती आम्ही घेऊन जायचो आणि त्या जेट्टीवरनं जयगडला जायचो. सो तेवढं तरी डिस्कनेक्ट होतं. आणि तिकडे गेल्यावर ना एकतर आम्हाला आता मोबाईल फोन्स तर माझ्या लहानपणी नव्हते, तर माझ्या वयाच्या मुलांना टी व्हीचं ॲडिक्शन होतं त्यावेळेला. तिकडे टी व्हीच नाही, तिकडे नव्हता टी व्ही. तिकडे तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता, त्याच्यावर एकच चॅनल यायचं, दूरदर्शन. हां. आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून टी व्ही लावलेला नव्हता. सो आमच्या समोर आमचं एक किराणा मालचं दुकान होतं आणि त्याचं वरती घर होतं. त्याच्यावरती जाऊन त्याकडे टी व्ही होता, DVD प्लेअर होता. सो आम्ही आमचे जे DVDs होते ते तिकडचे आमचे जे मित्र होते गावातले त्यांना दाखवायचो. होम अलोन मी दाखवला आहे, होम अलोन 2 मी दाखवला आहे, पछाडलेला वगैरे मराठी सिनेमे पण दाखवले आहेत, जत्रा वगैरे. तो सगळं ते गावातली ती मजा असायची. येस, प्रियदर्शनी, तुझ्या काय आठवणी कोकणातल्या? माझी फार तोंडओळख नव्हती झाली कोकणाशी. लहानपणी मला आठवतं आईबाबांसोबत मी कणकवलीला गेले सुट्टीसाठी, पण अदर दॅन दॅट असं काही फार जास्त आठवणी नाही आहेत. असंच काहीतरी ट्रिपसाठी वगैरे जाणं झालं आहे, त्यामुळे समुद्र, मासे एवढंच कोकण माहीत होतं. या सिनेमाच्या निमित्ताने कोकणाच्या जंगलांशी ओळख झाली आहे आणि खूप अनएक्सप्लोर्ड जागा कोकणातल्या या सिनेमात दिसल्यात. म्हणजे आत्तापर्यंत युज्युअल कोकण सिनेमात जे दिसलं आहे ते असंच दिसले, समुद्र किंवा नारळाची झाडं किंवा घरं तिथली. पण कोकणातली जंगलं, तीही तळ कोकणातली जंगलं, ही मला वाटतं अशा पद्धतीने पहिल्यांदा या सिनेमात दिसत आहेत. आणि कोकण फक्त नारळाची झाडं आणि मासे एवढंच मर्यादित नाही आहे, त्याच्यामध्ये खूप काही दडलं आहे. तर ते सगळं मला वाटतं त्याचा एसेन्स या सिनेमात जेवढा शक्य आहे तेवढा आणण्याचा प्रयत्न केला. आणि व्हिज्युअलीसुद्धा आमच्या DOPनी कोकण जितकं जास्त आणि जितकं सुंदर दाखवता येईल तो आमचा प्रयत्न आहे. कोकण हे सुद्धा एक पात्र आहे आमच्या सिनेमातलं व्हिज्युअली. मला तुलाच विचारायचं आहे हा प्रश्न की जसं मगाशी तू म्हणाले की यात मी फक्त एक प्रेयसी नाही आहे, यात आणखी पण भरपूर काय गोष्टी आहे. सो मला हे विचारायचं की तुला असं वाटतं का की आत्ताच्या मॉडर्न मराठी सिनेमामध्ये स्त्री पात्रांचं प्रेझेंटेशन जास्त सशक्त झालं आहे कम्पेअर्ड टू पूर्वीच्या काळचे जे सिनेमे यायचे? हो, काय वाटतं तुला? नक्कीच. रादर या सिनेमामध्ये मेजर दोनच फिमेल पात्र आहेत. स्त्रिया आहेत सिनेमात, पण स्क्रिप्टमधलं पात्र म्हटलं आपण तर एक आरती वडकबाळकर जी अभिनेत्री आहे, तर तिने साकारले जी कॉन्स्टेबल असते, पोलीस कॉन्स्टेबल, आणि एक मी. तर ही दोन्ही पात्र आमच्या दिग्दर्शकाने आणि लेखकाने इतकी छान उभी केलेली आहेत. आणि गुरु ठाकूर यांचे संवाद आहेत, तर संवाद पण खूप टिपिकल लव्ह स्टोरीचे संवाद नाही आहेत जे आपण पाहतो की, किंवा आमचं जे गाणं पण आहे तर ते एक लव्ह स्टोरी, एक लव्ह सॉन्ग इथपर्यंतच मर्यादित नाही आहे. म्हणजे एक आपण जे टिपिकल मॉन्टेजेस बघतो हिरो हिरोईनचे की काहीतरी मज्जेशीर बोलतायत किंवा ते काय म्हणता येईल, कोणीतरी हसतंय, कोणीतरी प्रेमात पडतंय हसताना बघून, किंवा मांडीवर डोकं ठेवलंय आणि झोपलेत आणि काहीतरी असे एक माहिती आहे आपल्याला पॅलेट, व्हिज्युअल पॅलेट जे आत्तापर्यंत आपण बघत आलो ना आधीच्या काळात. 2 फुलं, पण त्याच्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी. आता सॉरी मी फक्त एवढं कम्प्लीट करते की खूप वेगळ्या पद्धतीने ही लव्ह स्टोरी दाखवली आहे सिनेमात पण, आणि जे गाणं आमचं रिलीज झालं त्यात देखील, की ती फक्त प्रेयसी नाही आहे, ती त्याच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे ह्याची जाणीव करून देणारं ते गाणं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पार्टनर आणि गर्लफ्रेंड मधला फरक. तर माधव वाईस वर्सा, म्हणजे माधव वंदनाला पार्टनर म्हणून पाहतोय आणि वंदनाचं आयुष्य तिने माधववरती ओवाळून टाकलंय. तर ही भावना जितकी जास्त हे करता येईल आणि विदाऊट द टिपिकल इंटिमेट सीन्स हे साध्य करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, जे की छान दिसलं आहे सिनेमात असं आम्हाला वाटतंय.
आणि अशीच चांगली चांगली पात्रं अजून लिहिली जात आहेत. या वर्षातल्या मराठी सिनेमांमध्ये तर खूप वेगवेगळी स्त्रीपात्र समोर येत आहेत. जारांचं एक उदाहरण आहे चांगलं. नक्कीच म्हणजे खूप मोठं उदाहरण आहे. पण आत्तापासून नाहीये हे 50 वर्ष. रंजनाबाईंनी अख्खा एक काळ गाजवलाय जिथे त्या सुपरस्टार होत्या सिनेमामधल्या. अलका कुबल यांनी एक अख्खा काळ गाजवलाय ज्याच्यामध्ये एक 10-15 वर्ष अशी होती की फक्त अलका कुबल वॉज द बिगेस्ट सुपरस्टार ऑफ मराठी सिनेमा. 90sचा काळ तुम्ही बघाल, माहेरची साडीपासून त्यांनी जितके सिनेमे केलेत ते सगळे फिमेल ओरिएंटेड. मागच्या वर्षी काही सिनेमे आले ज्याच्यामध्ये फिमेल ड्रिव्हन फिल्म्सनी सगळ्या चंद्रमुखी एक्झॅक्टली. पण हे तरी म्हणजे मी म्हणण्याचा अर्थ हेच आहे की बेसिकली फिमेल सेंट्रिक सिनेमे किंवा फिमेल ओरिएंटेड सिनेमे याची लेगसी मराठी सिनेमाला खूप आधीपासून आहे. शांताराम बापूंनी असे काही सिनेमे केलेत ज्याच्यामध्ये फिमेल पात्र खूप इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आणि स्ट्रॉंग आहे. पिंजरामध्ये संध्याबाईंचं कॅरेक्टर जर तुम्ही बघितलं ते अख्खा सिनेमा संध्याबाईंचं कॅरेक्टर ड्राईव्ह करतं. मग ती तसं जर एक ट्रेडिशनली जरी फिमेल ओरिएंटेड फिल्म नसली तरी ती एक स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर आहे. हिंदी सिनेमामध्ये खूप चुकीच्या पद्धतीने वापरायचे, पण मराठी सिनेमाने नेहमी तो रिस्पेक्ट दिलेला आहे फिमेल कॅरेक्टर्सना आणि तो आधीपासून दिलेला आहे, ब्लॅक अँड व्हाईटपासून दिलेला आहे. सो ते रिस्पेक्ट आणि त्या गोष्टी, कारण मराठी कम्युनिटी ही कुठेतरी एक बॅलन्सिंग आहे. खूप घरांमध्ये तुम्हाला बायका फोर फ्रंटला दिसतात पुरुषांपेक्षा, त्यामुळे ते बॅलन्स आउट एक आपण मराठी कम्युनिटी असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मराठी सिनेमामध्ये, मराठी नाटकामध्ये, मराठी टेलिव्हिजन तर अर्थातच तिथे कम्प्लिटली स्त्रियाच आहेत. तिकडे पुरुष एक 8 डिपार्टमेंटचा भाग आहे तिकडे. आणि चांगली गोष्ट आहे, स्त्रियांनीच गोष्टी लीड केल्या पाहिजे. आणि स्त्रियांनी आता खूप वर्ष पुरुषांनी जग चालवलं, आता स्त्रियांनी जग चालवलं पाहिजे. कदाचित आपण चांगल्या वळणावर जाऊ ॲज अ ह्युमन रेस म्हणून. नाही, पण मी पण असा विचार करतोय, स्वतःविषयी मला बोलायचं नाही, पण माझी पण फिल्मोग्राफी जर आपण घेतलं मराठीत तर पहिल्या सिनेमापासून एकुलती एक हा माझा पहिला मराठी सिनेमा होता. त्यात श्रियावर अख्खं तो सिनेमा होता. म्हणजे मी ते पोस्टर गर्ल, हॅपी जर्नीला प्रिया ही होती, पोस्टर गर्लमध्ये सोनाली ही होती, जूनमध्ये नेहा आणि मी असे आम्ही होतो. आता दशावतारमध्ये वंदू असा आहे, असे दिलीप काका. हो काय म्हणजे दिलीप काका आहे, पण मॅम जस्ट सेइंग फिमेल रेप्रेझेंटेशन किंवा नीट विचार देऊन लिहिलेले स्त्री पात्र असं आपण जर म्हणायला गेलो तर आय मीन इट्स अ प्राऊड थिंग. सो हा प्रश्न कॉमनली तिघांसाठी आता, ठीक आहे. तुमची इतकी चांगली मैत्री झाली या सिनेमाच्या निमित्ताने आणि ती दिसते पण आहे. सो मला सांगा की सपोज तुम्ही कोकणात आहात, रात्रीची वेळ आहे आणि तुम्ही चालला आहात जंगल वाटेने आणि तिथे एखादा राखणदार तुम्हाला तिथे दिसलाय, तर सगळ्यात आधी पळून कोण जाईल? मी. एवढा विश्वास आहे स्वतःवर तुला? खूप विश्वास आहे मला स्वतःवर, खूप विश्वास आहे मला. थांबणार तू? एक मिनिट, मी थांबणार. घेऊन पळून जाऊ. जर तो राखणदार वाघ असेल तर माझा पळून जाण्याचा उपयोगच नाही. मी का पळतोय मग? आय एम जस्ट डिलेइंग द इनएव्हिटेबल. पण जर तसा कोण राखणदार असेल तर मी पळून जाईल, कारण तो ऑब्व्हियसली ती वेळ नाही आहे आपण जंगलात जायची, आपली वेळ ती नाही आहे जंगलात जायची. आणि जंगलाला आपण लांबून नमस्कार करावा असं मला वाटतो, आतमध्ये जाऊन तिकडच्या गोष्टींना डिस्टर्ब नाही करावं असं मला वाटतं. नाही, आय थिंक मी जर असं राखणदार दिसलं तर मी पळणार नाही, मी ऍक्सेप्ट करीन. मी खालती असं बसून मी नमस्कार करून डोळे बंद करून असं बसीन. जर राखणदाराला काहीतरी फॉलो करू, हा म्हणजे जर त्याला त्या एंटिटीला काहीतरी करायचं तर करेल, मग सोडायचं तर सोडेल. आपण पळून काहीच होणार नाहीये, म्हणजे काहीच. वाघापासून तुम्ही पळालात लोक हसतील तुमच्या. वाघ असेल, अरे मलाही होते तुझ्या बरोबर म्हणेल तो थोडा वेळ, थोडं पळून बघ. येस सिद्धार्थ, मगाशी तू स्पिरिच्युअलिटी बद्दल बोलला होता. सो तुझ्या लाईफ मध्ये स्पिरिच्युअलिटीचा काय सहभाग आहे सध्या? खूप जास्त. कसा? मला ना या स्पिरिच्युअलिटी किंवा हायर इंटेलिजन्स, हायर बीइंग्स, इट्स बीन अ जर्नी असं मला वाटतंय. कारण कोणी ते माझ्यावर लादलं नाही. म्हणजे मी पण आमच्या केरळमध्ये जसं कोकणात खूप जुनी
देवस्थानं आहेत तशी खूप जुन्या जुन्या देवस्थानं आमच्या केरळमध्ये पण आहेत. आणि केरळ देवभूमी पण म्हणतात असं आहे. हो, गॉड झोन कंट्री असं पण म्हणलं जातं. आणि तुम्ही तिथे गेलात तर मी ना कायम तिथे जे आर्किटेक्चर आहे किंवा पेंटिंग्ज आहेत जे 500-600 वर्ष जुने आहेत ते मी बघत बसायचो आणि मी कायम एक कन्फ्युज्ड होतो. पण गेले 4-5 वर्ष मी इनिशिएट झालो आहे त्या एरियामध्ये माझ्या आयुष्यात असं मी म्हणेन. खूप फरक जाणवतोय. कारण काय आहे ना, मला असं लक्षात आलं की तुम्हाला ते कधी कुठल्या सिच्युएशनमध्ये ते टाकेल आणि जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनमधनं जेव्हा ते तुम्ही बाहेर येताना तुम्हाला लक्षात येतं की हे अख्खं जे युनिवर्स आहे त्याचा आपण एवढूसा एक भाग आहोत. आपल्याला असं वाटतं की आपल्यामुळे सगळं चालतंय, असं नाही आहे. अनेक गोष्टी चालू असतात ज्याच्यामुळे आपण आज इथे आहोत. अनेक मायक्रोब्स असतात मातीत ज्यांच्यामुळे आपल्याला जेवण मिळतं. हे मी बोलताना असं सिली वाटत असेल, पण जेव्हा तुम्हाला ती गोष्ट हिट होते ना तेव्हा तुम्ही खरोखर हंबल होतात आणि तुम्हाला असं लक्षात येते की आयुष्यात किती अबंडन्स आहे. आपण नेहमी असं होतं की नाही यार माझ्या आयुष्यात हे असलं असतं ना, की यार हे नाही आहे ते नाही आहे. पण मला ग्रॅटिट्यूड नावाचा जो कॉन्सेप्ट आहे जे सायंटिफिकली प्रूव्हन आहे ते मला कधीच कळायचं नाही. पण आत्ता आय थिंक मला ते हळूहळू समजतंय की उदाहरणार्थ आता सिनेमाचा काय होणार आहे आय डोंट नो, पण अशी एक गोष्ट असा एक कॅनव्हस आपल्याला मिळाल, तो कसा मिळाला आय डोंट नो. मी माझ्या मित्रांसोबत बसून एका खूप रिस्पॉन्सिबल आणि अप्रतिम एंटरटेनमेंट जर्नलिस्ट बरोबर मी बसतोय आणि मी एका अशा गोष्टीविषयी बोलतोय ज्याच्याविषयी मला अतिशय प्रेम आहे. जिंकलोय यार आपण इथे, बाकी सगळं बोनस आहे, सगळंच बोनस आहे. तर मी या सिच्युएशनमध्ये सध्या आहे. तर मी रोज उठताना मला अतिशय चांगल्या प्रकारे मला एक हंगर वाटतंय, मोटिवेशन वाटतंय. आणि हो यार मस्त, मला मज्जा येते. म्हणजे नथिंग इज अ कोइन्सिडन्स असं मला वाटतं फार. तू करतोस स्पिरिच्युअलिटी? सर खूप टिपिकल वाटेल किंवा खूप प्रिटेन्शियस वाटेल, पण माझं काम माझ्यासाठी स्पिरिच्युअल आहे. मी देवाच्या सगळ्यात जवळ कधी असतो तर माझं काम करताना. माझ्या कामाला मी लक्ष्मी समजतो, माझ्या कामाला मी सरस्वती समजतो. तर त्यामुळे ते करताना एवढं मला माहिती असतं की इथे मी बेईमानी नाही करू शकत. तर माझं काम माझ्यासाठी देवाच्या जवळ आहे, तर मी ते बेईमानी नाही करू शकत, पाट्या नाही टाकू शकत. मला माझं काम अतिशय प्रामाणिकपणे करायचं आहे. सो हे माझ्यासाठी ती स्पिरिच्युअलिटी आहे. जनरल आयुष्यात म्हणाल किंवा माझ्या पर्सनल आयुष्यात म्हणाल मी किती स्पिरिच्युअल आहे नाही माहिती, कारण मला गोष्टींना रॅशनलाइज करायची खूप सवय आहे. माझा कम्फर्ट आहे तो, मी गोष्टींना रॅशनलाइज करतो. हे का झालं तर त्याचं रॅशनल आणि लॉजिकल उत्तर काय आहे हे मी जाणून घेतो आणि मी त्याच्यात कम्फर्ट शोधतो. माझं वायरिंग तसं आहे. तो एखादा माणूस जर त्याचं स्पिरिच्युअल उत्तर शोधत असेल तर तो चुकीचा नाही आहे. तो त्याच्या जागी बरोबर आहे, मी माझ्या जागी बरोबर आहे. पण तरी माझ्या आयुष्यात स्पिरिच्युअल गोष्ट कुठली आहे तर ते माझं काम आहे. उद्या माझा एखादा सिनेमा चालला तर मला माहिती आहे की त्यात 50 ते 60% नशीब असणार, कारण खूप गोष्टी नशिबाने या ह्याच्यात. त्यामुळे ते स्पिरिच्युअल आहे माझ्यासाठी. सो नेहमी प्रयत्न करत राहणं, देवाला प्रार्थना करून आणि माफी मागून नुसतं काम करत राहणं आणि इव्हेंच्युअली आपल्याला यश मिळेल या होपवरती आपण जेव्हा असतो. फिल्म इंडस्ट्रीत सगळे तसेच असतात. इव्हेंच्युअली आपण काम करत राहणं, इव्हेंच्युअली आपल्याला यश मिळेल याची आपण आशा करणं, ही स्पिरिच्युअलिटी आहे माझ्यासाठी. सो माझ्यासाठी स्पिरिच्युअल, मी कधी स्पिरिच्युअल असतो, मी देवाच्या सगळ्यात जवळ कधी असतो, मी देवळात असताना नाही, मी काम करत असतो तेव्हा. काय स्पिरिच्युअलिटी तुझ्यासाठी? माझ्यासाठी स्पिरिच्युअलिटी निसर्ग आहे. म्हणजे निसर्ग म्हणजे फक्त फुलं पानं झाड एवढंच नाही आहे. निसर्ग म्हणजे ती प्रत्येक गोष्ट जी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, जी इनव्हॉलंटरी घडत असते जगात, ते सगळं निसर्गातच येतं. म्हणजे जसं आपण कोइन्सिडन्सेस म्हणतो, किंवा एखाद्या व्यक्तीचं आत्ता इथे असणं किंवा आत्ता इथे नसणं, किंवा ही गोष्ट या वेळेला अमक्या ढमक्या ठिकाणी होणं, हे सगळं निसर्गतः घडणं जे आपण म्हणतो ना, नैसर्गिक
जे आपल्या हातात नाही, जे आपण घडवलेलं नाही, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे निसर्ग आहे. तर मला असं वाटतं निसर्गाच्या जेव्हा आपण जवळ जातो किंवा निसर्गाला जेव्हा आपण शरण जातो तेव्हा एक काहीतरी स्पिरिच्युअलिटी मला फील होते. किंवा मूर्तीपूजक मी नाही आहे. आय बिलीव्ह इन दी एनर्जीज. माझा काही फार अभ्यास किंवा फार प्रवास नाही आहे स्पिरिच्युअलिटी या जगतात, पण मला ज्या गोष्टींबद्दल विश्वास वाटतो तो निसर्ग आहे. मला एक ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. अभिनय जे म्हणला ना की मी जेव्हा काम करत असतो ते माझ्यासाठी ते स्पिरिच्युअलिटी आहे, आणि ते अगदी खरं आहे. माझा प्रॉब्लेम कुठे व्हायचा माहिती आहे का, जेव्हा काम संपतं ना तेव्हा आयुष्य खूप रटाळ आणि युजलेस वाटायचं मला. आणि म्हणून त्या माझं झालं की हे असं नाही होऊ शकत. फक्त कामाच्या वेळेला मला काहीतरी डिव्हिनिटी वाटते, पण रेस्ट ऑफ द टाईम मला काहीच वाटत नाही. हे असं कसं होऊ शकतं? जेव्हा मी हा प्रश्न विचारू लागलो तेव्हा मला खूप गोष्टी लक्षात आल्या की माझ्यासाठी काम म्हणजे नेमकं काय, माझ्यासाठी सक्सेस म्हणजे नेमकं काय, ह्या उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. पण मला प्रश्न जेव्हा सापडली ना तेव्हा एक क्लॅरिटी आणि असं होतं की हो माय गॉड वाव, प्रश्नांमधून क्लॅरिटी मिळाली. एक्झॅक्टली. म्हणजे इट्स लाईक आपल्याला उत्तर आपल्या आतमध्ये असतात रे. इट्स लाईक की तुम्ही अभ्यास करता, तुम्ही परीक्षेला जाता आणि जर प्रश्नपत्रिकेवर एकही प्रश्न नसेल तर तुम्ही कोणतं उत्तर काय तुम्ही लिहिणार त्या ह्याच्यावर पेपरावर. तर माझं आयुष्य तसं होतं. पण आत्ता मला प्रश्नपत्रिका तरी मला सापडलेली, म्हणजे आता उत्तरं आपण शोधायचे. हां, म्हणजे ते होईल. येस मित्रांनो, का लोककथेचा किंवा लोकपरंपरेचा बेस घेऊन त्यावर सिनेमा बनवणे आणि तो नॅशनल लेवलला येऊन प्रेझेंट करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रयत्न खूप धाडसी प्रयत्न आहे. सो गाईज, तुम्हाला असं वाटतं का की हा सिनेमा टिपिकल सिनेमांची जो ट्रेंड आहे तो ट्रेंड चेंज करून खरंच अजून गर्भातल्या गोष्टींना इतर फिल्म मेकर्सना हात घालायला लावायला प्रवृत्त करेल आणि हा नवीन ट्रेंड सेट करायला लोकांना प्रवृत्त करेल असं वाटतं का तुम्हाला? हे बघ, असं झालं ना तर उत्तमच आहे. ओके, ते होणं मराठी इंडस्ट्रीत गरजेचं आहे असं मला वाटतं. ते आमच्या थ्रू झालं का वेगळ्या कुठल्या तरी सिनेमा थ्रू झालं तरी ते आपल्या सिनेसृष्टीची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कुठेही चला एक ट्रेंड सेटर बनवूया असं आम्ही कधीच बोललेलं नाही आहे. आमचं सगळ्यांचं, दिलीप काकाचं, सुबोधचं आणि आमचे जे निर्माते आहेत, अनेक निर्माते आहेत आणि झी स्टुडिओज देखील, आमचा हा बिलीफ आहे की एखादा सिनेमा त्याचं फुल पोटेन्शियल आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. अ फिल्म शुड बी मेड द वे अ पर्टिक्युलर फिल्म शुड बी मेड. ओके, त्याचा काय आणि त्याचा होल अँड सोल, कॅप्टन ऑफ द शिप हा दिग्दर्शक आहे. तर तो कुठे नेतोय आणि तिथे जायला आपण काय करू शकतो, हे एवढंच आम्ही सगळ्यांनी विचार केलाय. आत्ता जसं तू म्हणतोयस ते तसं झालं तर उत्तम. कारण मला असं वाटतं की हा मेकरचा गेम आहे. फिल्म मेकिंग, सिनेमा इज अ फिल्म मेकर्स मीडियम आणि अनेक फिल्म मेकर्स, नवीन फिल्म मेकर्स यायला पाहिजेत, त्यांना एम्पॉवर करायला पाहिजे. आणि जेव्हा एखादा सिनेमा सक्सेसफुल होतो ते सक्सेस सगळ्यांकडेच ते पोचतं, हे आपण पाहिलेलंच आहे. सो फिंगर्स क्रॉस्ड. खरंच 100% प्रत्येक इंडस्ट्रीला तो एक सिनेमा लागतो की जो त्यांना मॅपवरती टाकेल किंवा त्या इंडस्ट्रीमध्येच ट्रेंड चालू होतील अशा प्रकारचे सिनेमे येण्याची. आता सुदैवाने आपलं हे वर्ष आता थांबायचं नाही सारख्या सिनेमापासून चालू झालं. पण चालू झालं म्हणजे एक सिनेमा येऊन गेला आता थांबायचा, जो कंटेंट ड्रिव्हन होता, एक खरी गोष्ट सांगत होता, नवीन दिग्दर्शक होता, एक नवीन व्हॉइस होता, पण त्याचबरोबर तुम्हाला एंटरटेन करून जात होता. सो त्याच्यानंतर आता दशावतार सारखा सिनेमा येतो ज्याच्यात कंटेंटची ताकद आहे, त्याच्यात एक मोठ्या कॅनव्हसची ताकद आहे, अनेक अप्रतिम नट, अनेक अप्रतिम तंत्रज्ञ एकत्र येऊन हा सिनेमा करतायत. सो 100% त्या पुशची गरज असते प्रत्येक इंडस्ट्रीला. त्याचबरोबर असे सिनेमे जेव्हा बांधले जातात एकत्र, त्यांना एक मोठी साथ अनेक निर्मात्यांची लागते. मराठी सिनेमात जास्तीत जास्त इंडिपेंडंट सिनेमे किंवा स्टुडिओ या दोन्हीच गोष्ट जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळायचे. अनेक लोक एकत्र येऊन मोठा सिनेमा करतात असं नाही व्हायचं, पण
ते बदललं ना, ते आता या सिनेमापासून बदलेल 100%. लोकांना अजून रूटमध्ये जायची गरज होती, जी आता ते जाणार, आणि अनेक लोक एकत्रित येऊन काम करतील आणि मोठे सिनेमे बनतील ह्याची मला खात्री आहे. जे मला असं वाटतं दशावतार तो ट्रेंड सेट करेल. तो ट्रेंड सेट करायच्या अनुषंगाने हा सिनेमा चालू केलेला नव्हता, हेही तितकंच खरं आहे, पण ते होईल असं मला वाटतं. प्रियदर्शन, तुला काय वाटतं? मला वाटतं हे वर्ष मराठी सिनेमासाठी खूप महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे आणि चांगलं सुद्धा आहे. फक्त सिनेमा नाही, मराठी कलाकृतींसाठीच. म्हणजे रंगभूमीवरच्या पण मराठी कलाकृतींना उत्तम प्रतिसाद मिळतोय. जे एक रड चालली होती की टेलिव्हिजन पाहणारी शेवटची पिढी वगैरे, तर टेलिव्हिजनवरती पण खूप उत्तम सिरियल्स चालू आहेत आणि नवनवीन विषयांवरती नवी जनरेशन काम करते. तर सगळीकडेच मला वाटतं मराठी इंडस्ट्री खूप चांगल्या दिशेने पावलं टाकते. वेबसिरीजमध्ये खूप चांगले प्रयत्न होत आहेत, चांगले एक्झिक्युशन्स दिसत आहेत आणि नंबर्स दिसत आहेत मराठी सिनेमाचे यावर्षी. म्हणजे गुलकंद असेल, आता थांबायचं नाही असेल, जारण असेल, आपण काय म्हणता येईल, लाखांच्या घरात खेळणारे अनेक सिनेमे काही वर्षी आपण बघत होतो, पण कोटींच्या घरात खेळणारे सिनेमे सध्या जोरात दिसत आहेत. मागच्या वर्षी 2 ते 3 सिनेमे हिट झाले, तर यावर्षी ऑलरेडी 3 सिनेमे हिट झालेत. त्याच्यामध्ये या चौथ्याची भर पडेल आणि अजून पण सिनेमे येणार आहेत डिसेंबरपर्यंत. हो, नवीन दिग्दर्शक आहे. नवीन दिग्दर्शक. सो यावर्षी डेब्यू डिरेक्टर्सची एक तोफ आहे. त्यामुळे तेच म्हणलं, नवीन जनरेशन इज कमिंग दिस इयर, कलाकारांच्या बाबतीत पण आणि मेकर्सच्या बाबतीत पण. निर्माते पण, हे प्रथम निर्माते आहेत दशावतारचे, त्यांचं पहिलं प्रोडक्शन आहे आणि त्यांना एवढ्या सगळ्या निर्मात्यांची साथ आहे. तर मला वाटतं काहीतरी टर्निंग पॉईंट ठरू शकेल. ट्रेंड सेटर माहीत नाही, मे बी येस मे बी नो, पण टर्निंग पॉईंट डेफिनेटली ठरणार आहे हा सिनेमा पण आणि हे वर्ष पण मराठीसाठी. येस, ॲज अ जर्नलिस्ट मी काही गोष्टी फॉलो करतोय, सगळ्या गोष्टी बघतोय, आणि तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की या सिनेमाचा बज ना ॲक्च्युली ग्राउंड लेवलला खूप स्ट्रॉंग आहे आणि सगळीजण खूप उत्सुक आहेत. प्रत्येकाचा 12 तारखेचा प्लॅन ठरलेला आहे की दशावतारला जायचं. इतरही सिनेमे येत आहेत, त्याच दिवशी मराठीच येतात, पण जायचं दशावतारलाच आहे आपल्याला, हे सगळ्यांचं ठरलेलं आहे. सो या सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑलरेडी सक्सेसफुल होणारच या सिनेमाला 100% खात्री आहे. येस, चालेल, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.